मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात. मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोकणाला गोड लावला. कधीची तारीख दिली आता? 3 जून. आज महिना काय सुरू झाला? पहिलं कर्ज फेडले. फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले. पण मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज, जे अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे पॅकेज, ही थट्टा आहे. कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. आणि मला जे काही अज्ञान आहे, मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो. साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती? भरलाय. मग आता तुम्ही ज्यांनी भरला त्यांनी सांगा, तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती? नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही, पण मला रक्कम सांगा, मग मी पुढचं बोलतो. प्रीमियम जेवढा तेवढी मिळाल पण 1 रुपया पण मिळाला नाही. पण साधारणतः रक्कम किती? मला 40,000 रुपये मिळाल. 40 ते 50,000 रुपये एकरी का हेक्टरी? बरोबर आहे ना. 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतोय नीट लक्षात घ्या. तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले. अरे अकोल्यात मिळाले. किती मिळाले माहितीये? 2 रुपये, 30 रुपये. पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला? काय थट्टाई, शेतकऱ्याची थट्टा चालली. आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं, मुख्यमंत्री म्हणतायत आता जर का मी कर्जमाफी केली. पीक विमा भरला होता मला 89 रुपये विमा आला. मोठ्याने बोला. 89 रुपये विमा आला म्हणलं मला. 89 रुपये 40 रुपये भरलेत मी 2 एकरला मोसंबीला. जेवढे तुम्ही भरले, आता ज्यांनी 2 मॅनेजर साहेब म्हणलं किती मिळाले का? 6 रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय. आणि मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला. पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात?